विषय काय माहितीये का, ते जाम घाबरलेत. म्हणजे हम्म. काय होईल आता, त्यांच्या नाकातून रक्त वगैरे पडलेलं ते त्यांनी मला फोटो. दवाखान्यात जाऊ द्या ताईंना, त्यांना म्हणा दवाखान्यात जा. पुण्यामध्ये चांगले चांगले दवाखाने आहेत. त्याच्यानंतर उपचार घ्या. त्यांना म्हणावं, जर तुम्हाला जर हे वाटत असेल की हा मच्छिंद्र टिंगरे नावाचा माणूस त्यांची बदनामी करतोय, तर बर त्यांना दादा, म्हणावं याचा तुम्ही पोलीस. नियम त्यांना बर. फक्त एवढं सांगा ओके. की की मी आत्ताशी सुरुवात केली आणि ज्यावेळेस मी सुरुवात करतो, तर बर ते बर. थांबतो कुठं हे मनोहर मामाला माहित आहे म्हणावं. मनोहर मामा जो आता जेलमध्ये आहे ना, बर हा, बर. त्याला माहित आहे की मी सुरुवात केल्यावर कुठं थांबतो. लोक महाराजांकडे जातात आणि सगळे महाराजांचे उपचार मी करतो. पार्टीची महाराष्ट्र महिला प्रदेश अध्यक्ष बोलते दादा. हा, बोला ना. दादा, ते मोना निविदा यांचं काय प्रकरण आहे? तुम्ही व्हिडिओ पाहिला नाही का माझा? पाहिले दादा, त्याच्यामुळे तर कॉल केलाय. हम्म. तुमची भेट होईल का? बारामतीला असतो मी. बारामती मध्ये कुठे दादा, ऍड्रेस वगैरे? बारामतीत या ना, सांगतो तुम्हाला कुठल्या अनुषंगानं भेटायचंय तुम्हाला. त्याच संदर्भात बोलायचं होतं दादा. काय तुम्हाला माहिती द्यायची का मला? माहिती नाहीये, तर ताईंचाच कॉल आला होता मला, आमच्याकडे तक्रार आली होती त्यांची. हा. तर मी म्हटलं बोलते दादांना काय ते. बर, कुठल्या ताईंची? तर कोणाला ताई दादा. बर, म्हणजे त्यांच्या तक्रारीसाठी तुम्ही मला भेटायला येणार आहेत? मग आता माझी भेट घेऊन काय करायचंय? नाही, काय करायचं नाही, बातचीत करायची होती, बाकी काय करायचं नाही दादा. नाही नाही, काय बातचीत काय करायची करा ना, फोनवर काय करा. विषय काही नाही दादा, त्यांना म्हणजे बीपीचा त्रास आहे, ते मला बोलत होते. तक्रार आली त्यांची माझ्याकडे की बर ताई माझी बदनामी चालू आहे. काय मला एक्झॅक्टली माहित नाही, म्हटलं मी दादांना विचारते. मला काहीच माहित नाही. युट्यूब चॅनलला मी बघितलं, बर म्हटलं संपर्क नंबर असेल तर पाठवा, म्हटलं मी बोलते दादांना, म्हटलं मी. बर बर हा हा, बाकी काही नाही दादा. बर बर, ठीक आहे ठीक आहे, चालेल. तुमच्याकडे तक्रार आली, त्यापेक्षा म्हणावं त्यांना पोलिसात तक्रार करा ना माझ्या विरुद्ध. हा, मी पण त्यांना तेच बोलले, पोलिसात हम्म, तक्रार द्या म्हंटल. तर हम्म. महिलांकडे नाही, त्यांचं आता महिलांकडेच आता हे आहे. महिला, आता मी महिलांविरुद्धच हे करते, आमच्या कामगार संघटनेच्या महिलांकडे त्यांनी मदत मागितली. तर बर मी आधी म्हटलं त्या दादांशी बोलते, प्रकरण काय मला आधी कळू दे, मग नंतर मी मदत करीन, बोलले मी त्यांना. बर बर, ठीक आहे. त्यांना म्हणावं गुन्हा दाखल करा माझ्या विरोधात पोलिसात. असं थोडी असते दादा. काय हम्म. विषय काय आहे, म्हणजे काय झालंय ते तर कळू कळू शकेल ना. काय तरी झालंय, काय जे काय आहे ते मी मांडलंय माझ्या व्हिडिओ मध्ये. मी माझं बरोबर आहे काम दादा, केलंय. बरोबर आहे. ते है ना? त्यांचं पास्ट आहे ना, ते आधी नाही नाही झालेलं. नाही, ऐका ना. मी काय म्हणतोय, त्यांचा पास्ट आहे, त्यांच्यावरती मी काय अन्याय केला असेल तर त्यांनी पोलिसात तक्रार द्यावी माझ्या विरोधात. बरोबर आहे ना, है बरोबर ना? आहे. बरोबर आहे दादा. हा. आणि हम्म. त्यांना ज्यावेळेस आता वाटतंय की त्यांची बदनामी होतीये, त्यांच्यावर अन्याय होतोय, माझ्याकडे बरोबर. व्हिडिओ पडल्यापासून रात्रीपासून 109 कॉल आहेत. 109 लोकांनी मला फोन करून सांगितलंय की आमची अशी अशी ह्यांनी फसवणूक केली आहे, आम्हाला अंडर प्रेशर ओके. घेतलंय, आम्हाला ओके. खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्यात. बर का? अरे बापरे. हा. हो हो, असे बर किती बर. लोकांनी केलंय? 109. अरे बापरे, मला माहित आणि नव्हतं दादा याच्या ऐका ना, व्यतिरिक्त, तुम्हाला म्हणून तर मी सांगतो. कॉल केले. हा. हा हा. तर तुमचं इकडं तुम्ही कुठे येत राहिला? मी धाराशिव जिल्ह्यात राहते दादा. बर, धाराशिव. हो तुमच्या हो इकडे हो. जर बारामतीमध्ये कोण असतील, पुण्यामध्ये आणि कोण असतील, तर त्यांना पुण्याला माझ्याबद्दल विचारा. बर बर, ठीक आहे हा. दादा. मग ते तुम्हाला माझ्याबद्दल सांगतील. मग तुमच्या लक्षात येईल. हं? बर बर बर, हा. नाही विषय काही नाही. विषय काय होता, त्यांचे आपल्याकडे आले अर्ज. तर हम्म. मी बोलले, मग मी म्हटलं असं मी घेऊ शकत नाहीये, एक्झॅक्टली मॅटर काय मला कळलं नाहीये. हम्म. म्हणून मी काय केलं की मी म्हटलं दादांचा नंबर असेल तर मला कॉल पाठवा म्हटलं. नाही, त्यांनी आता तुमचा तुम्ही नंबर पाठवला. तुम्ही पण मला तर एवढं रिस्पेक्टली दादा भेटायचंय म्हटल्यावर, दादा पण तुमच्या स्वागतासाठी बारामतीमध्ये तयार आहेत. तुम्ही या ताई, बिनधास्त तुम्ही विषय जाणून घ्या. हो हं? हो 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 हो. हा, काही काळजी नाही करू नका. विषय काही नाही, मला तेच सविस्तर काय म्हणजे झालंय काय तेच माहित नव्हतं एक्झॅक्टली. म्हणून मी हम्म. तुम्हाला कॉल केला. मी होते आता बार्शीत, मग बर. म्हटलं की हा, आणि लय माझी जवळ आहे कशी. बार्शीपासून बारामती, या 100-1 किलोमीटरच अंतर आहे. नाही दादा, मी इथं आले कामानिमित्त.
हम्म. झालं ना, मी जरूर तुम्हाला भेटेन. पण बर जर मला जर भेटायचा चान्स उद्या वगैरे भेटायचा वेळ असेल तर मी उद्या भेटेन मी तुम्हाला. उद्या हम्म. रक्षाबंधन आहे ना, शनिवारी मी तुम्हाला जरूर भेटेन समोरासमोर. बर बर शनिवारी येऊ बर का मी भेटायला तुम्हाला? काहीही हरकत नाही. तुम्हाला जे काय जाणून घ्यायचं आहे ते बिनधास्त जाऊन घेऊ शकता. माझा बर बर संध्याकाळी अजून एक व्हिडिओ पडणार आहे. त्याच्यात उरलेली सविस्तर माहिती येणार आहे आणि त्यांना बर. हे सांगा की युट्यूब चॅनल कोणतं दादा? ऐका ना, ते हा. त्यांच्याकडूनच घ्या तुम्ही. माझे काही तुम्हाला युट्यूब चॅनल वगैरे सांगायचं हे करायचं नाही. मला काय आवश्यकता वाटत. तुम्ही त्यांना बर. फक्त एवढंच सांगा ओके. की की मी आत्ताशी सुरुवात केली आणि ज्यावेळेस मी सुरुवात करतो तर बर ते बर. थांबतो कुठं हे मनोहर मामाला माहित आहे म्हणावं. मनोहर मामा जो आता जेलमध्ये आहे ना, हा, बर हा, बर. त्याला माहित आहे की मी सुरुवात केल्यावर कुठं थांबतो. बरोबर आहे, हा, बरोबर आहे. तेव्हा त्या तायडीला नीट समजून सांगा जे काय आता आहे. ऐका हा ना दादा, हा माझं काय म्हणणं आहे, आता त्यांना समजावून सांगायचं आपल्याला, त्यांना म्हणजे शिक्षा लावायची का काय एक्झॅक्टली आपण? ते मला नाही मी म्हणजे कोण शिक्षा वगैरे करणारा? हा, हा, हा. मी शिक्षा वगैरे करणार? मी काय कोर्ट आहे का मी पोलीस आहे? मी फक्त बरोबर ना. म्हणजे मी एक समाजाच्या पुढं. बहिणीच्या नात्याने विचारते बरं का ओ दादा मला. ताई, हा, मी तुम्हाला म्हटलं ना, तुम्ही मला दादा म्हटला म्हणून मी पण तुम्हाला ताई म्हणून सांगतोय की हा, हा, आता हा. तुमच्याकडे ती व्यथा घेऊन आल्यात ना हम्म. त्यांच्यावरती की त्यांची बदनामी होतीये वगैरे वगैरे. बरोबर हम्म. आहे. तर त्यांना सांगा की हम्म. म्हणावं मला रात्रीपासून 109 कॉल आहेत बरं का. बर बर हा, बर आणि बर. 109 मधली फक्त 9 लोक जरी माझ्या संपर्कात आली, बरोबर आहे दादा. हा, तरी खूप झालं. म्हणजे 109 मधली 9 लोक मला संपर्कात आणायला काही वेळ लागणार नाही. बरोबर पण आहे. असं जर काही आता ठीक आहे की आता तुम्ही जरा चांगल्या कार्यकर्ता दिसतायत, तुम्हाला अनुभव दिसतोय म्हणून तुम्ही माझ्याशी व्यवस्थित बोलताय. पण चुकून जरी असा परत म्हणावं कोणाचा फोन जर आला मला, बरोबर तर आहे. माझ्याकडे इतर ज्या काही डिटेल्स आहेत मी ते हम्म. आणणारच आहे. तो काही विषय नाही. पण बरोबर ना. शेवटी हे बघा, जसं त्यांना वाटतंय की आता त्यांच्यावरती अन्याय अत्याचार होतोय, तुम्हाला आता लोकांच्याकडून सांगू का फसवणूक. दादा, हम्म, आता मी तुम्हाला सांगू का, त्या जाम हम्म, असे घाबरलेले म्हणजे नाहीत का, म्हणजे आता मी तुम्हाला बहिणीच्या नात्याने सांगते, माझा काही हे नाहीये हम्म, विषय. विषय हम्म, म्हणजे मला फक्त तुमच्याशी जाणून घ्यायचं होतं की काय बाबा हे मॅटर, मला काहीच माहित नाही. मी हम्म, त्यांना फक्त युट्यूबवर आणि ह्यालाच फेसबुकलाच बघितलं होतं हम्म, की ते पण त्यांचे भाऊ, हम्म. त्यांच्या थ्रू त्यांची माझी ओळख होती फक्त युट्यूब बर, आणि फेसबुकवर. अच्छा. आणि हा विषय काय माहितीये का, ते जाम घाबरलेत. म्हणजे हम्म. काय होईल आता, त्यांच्या नाकातून रक्त वगैरे पडलेलं ते त्यांनी मला फोटो. दवाखान्यात जाऊ द्या ताईंना, त्यांना म्हणा दवाखान्यात जा. पुण्यामध्ये चांगले चांगले दवाखाने आहेत. त्याच्यानंतर उपचार घ्या. त्यांना म्हणावं जर तुम्हाला जर हे वाटत असेल की हा मच्छिंद्र टिंगरे नावाचा माणूस त्यांची बदनामी करतोय, तर बर त्यांना दादा, म्हणावं याचं तुम्ही निवारण पोलिसात कसं दाखल होईल? करा. पण दादा ऐका ना, हा. याचं निवारण कसं होईल, काय एक्झॅक्टली काय करावं लागेल? मी निवारण करणारा मी कोण आहे मला सांगा. म- मग दादा तुम्ही माझ्याकडं टाकताय व्हिडिओ. माझ्याकडे हा काय हा. विषय आहे की हा. अनेक लोक आता फसलेली, बरोबर. ज्यांच्याकडून काही लाखांमध्ये रुपये गेलेले आहेत. अनेक लोकांना बर बर. ह्यांचा उपद्रव झालेला आहे. हा मला हा जस्ट हा. आता तुमचा फोन चालू होता त्यावेळेस वेटिंगला एक फोन तुम्हाला लागत होता. तो बर बर. एका अशा व्यक्तीचा फोन होता की तो एक वाहन चालक आहे आणि त्याच्याकडून फार मोठी लूट केली गेलेली आहे. त्याला परत अरे पैसे बापरे. मागितल्यावर त्याला धमकावण्यात आलंय. असे खूप अरे काय. बापरे. हम्म. बरं आता दादा, मी तुम्हाला शनिवारी येते भेटायला. हा. विषय हा कुणाच्याही कुटुंबाचा नाही. हा विषय सामाजिक अस्वस्थतेचा आहे. हो समाजाचं हो नुकसान होतं लक्षात घ्या. हो. हे बंद ज्यावेळेस करा म्हणा त्यांना, हा, असं बोलायचंय का हा, म्हणजे काय? समाजाचं नुकसान होतं आणि बरोबर. एवढं होऊन जर तुम्ही अशा जर रील्स टाकताय की हो. मी कोणाला घाबरणारच नाही, मी जे करायचं ते करतच राहणार, बर बर. तर त्यांना म्हणावं तुमचा मच्छिंद्र नाथांशी पंगा पडलाय. बरोबर बरोबर. असं जर असेल तर आता त्यांनी कुठल्या कुठल्या महिलांना कमेंट डिलीट करण्यासाठी धमक्या दिल्या, त्यांना मेसेज केले, ते पण सगळं माझ्याकडे आलंय. हो का? हा, सगळं आलंय. मला मला सांगायचंय काय. मला तर बोलण्यात त्यांचे म्हणजे असं वाटलं, म्हणजे मी तर त्यांना म्हणजे समोरासमोर तर बघितलं नाही. त्यांच्या हम्म. बोलण्यात असं वाटलं की ते एक म्हणजे नाही का आजारी असल्यानं असू म्हणजे. द्या ना, आता काय हे हा बघा, हा. अशीच आजारी लोक असलेली त्यांच्याकडे जातात. आता लोक महाराजांकडे जातात आणि सगळे महाराजांचे उपचार मी करतो. बरं दादा, ठीक आहे. हा, मी शनिवारी भेटल्यानंतर कसं काय काय निवारण होईल म्हणजे नाही आपण. नाही,
काहीही निवारण होणार नाही. मी माझं काम चालू ठेवणार आहे. बर तुम्ही बर तुम्ही मला भेटायला येण्याची आवश्यकता आहे का? हे तुम्ही पहिल्यांदा स्वतःला हे हो करा. हो कारण का माहितीये हो का? येईन हां. ना दादा, नाही, नाही काही प्रॉब्लेम कशासाठी? नाही. ऐका ना, कशासाठी असं म्हणतोय मी? कशासाठी म्हणजे आता याचं निवारण आपल्याला म्हणजे कोणत्या त्यांनी माफी मागण्याद्वारे का कुणाची ते म्हणजे तुम्ही त्यांच्या फोनवर पण मुलाला बोलू ठेच शकता मला. ठीक आहे दादा, काही हरकत नाही. तुम्ही म्हणता तर फोनवर पण बोलू शकते. माफी मागण्याद्वारे का काय त्यांच्या मनाला असं काय तुमचं म्हणणं काय ते मला सांगा, म्हणजे मला तिथे पुढे बोलायला बरं, की त्यांनी मला सांगितलं की दादांना तुम्ही जाऊ भेटू पण शकता, बोलू पण शकता, जावा तुम्ही काही बोलले. असा विषय त्यांचा होता म्हणून मी तुम्हाला कॉल केला. म्हणजे ठीक आहे म्हटलं, मला काय दादाशी माझे काही हे नाही म्हटलं, मी बोलेन म्हटलं, मला काय. ठीक मी आहे, तुमचे ठीक पण व्हिडिओ बघितलेत एक दोन, म्हणजे मला एक्झॅक्टली लक्षात येईना पण बघितलेत मी ठीक आहे, ठीक आहे. हा चालेल, चालेल. मग असू दे शनिवारी हरकत तुम्हाला येऊन भेटते दादा मी. हं? नाही मला असं वाटतं की तुम्ही येण्याची काही आवश्यकता नाहीये. तुम्हाला बर हेल्पाटा होईल. जर समजा मी इथं नसलो, काय नसलो, तर तुम्हाला हेल्पाटा होईल विनाकारण. हां? अं,